सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती मी शीतल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज माता लक्ष्मीची पूजा आणि ज्या ताईने आपल्याकडे सिद्धविनायक गणपती बाप्पा, लक्ष्मी मातेची मूर्ती, त्यासोबत अष्टलक्ष्मी कलश, त्याचबरोबर जे जे पूजा साहित्य घेतलंय त्याची सुद्धा आज विधिवत पूजा मी करणार आहे आणि नेहमीच पूजा करूनच पाठवते, पण व्हिडिओ करणं शक्य होत नाहीये कारण कामाचा लोड खूप जास्त आहे। त्यामुळे आज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवेने बऱ्याच ताईंचे स्वतःचे घराची स्वप्न पूर्ण झाली। काही ताईंना उद्योग व्यवसायामध्ये यश नव्हतं, अगदी बंद पडला होता। तुम्ही कम्युनिटी चेक करा, ताईंचे अनुभव चेक करा। खूप मोठ्या आजारावरती सुद्धा ही माता लक्ष्मीची सेवा मात करते। एका ताईंचं 63 लाखाचं घर झालं, एक ताई आहेत त्यांची शेती झाली, तुम्ही अनुभव बघा माझ्या चॅनलवरती। त्याचबरोबर एक अपर्णा ताई आहेत, त्यांचं फ्लॅटचं काम झालं। म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा, माता लक्ष्मीची सेवा जी काय आहे त्याचं फळ हे तुम्हाला नक्की 100% मिळतं। हे विश्वासाने मी का सांगते, कारण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा ही मी आपल्या चॅनलवरती सांगितली, त्याचबरोबर ही पूजासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्या सेवेचे खूप छान छान अनुभव सुद्धा येत आहेत। ज्यांना छान छान अनुभव येत आहेत त्यांनी त्यांचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचे आहेत। स्वामी मूर्ती आर्ट करून तुम्हाला सुंदर असं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातली असते। एवढी तुम्ही पूजा करताय, माझ्याकडे साहित्य घेताय, कोणाला अनुभव येत नाही असं कधीच होत नाही। ज्या ताईंच्या पर्समध्ये पैसा सुद्धा टिकत नव्हता त्या ताईंच्या पर्समध्ये आज बरकत टिकते। तुम्ही लाईव्ह नक्की माझा बघत जा, त्या लाईव्हला ताईंचे अनुभव कमेंट असतात की ज्यांना अनुभव खरंच आलाय। त्याचबरोबर आज तुम्ही पूजा साहित्य बघताय ते सगळं स्वामी मूर्ती आर्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे। काही साहित्य अवेलेबल नसेल तर काही दिवसांनी ते अवेलेबल होतं। सतत मेसेज करा, एखादी वस्तू जर आज नसेल तर ती 4 दिवसांनी येते, त्यामुळे मेसेज करा। मेसेज सोबत कॉल करायचं नाहीये, फक्त मेसेज करा। तर आजची सुंदर साडी तुम्ही बघत असाल जी की पंचपल्ली साडी आहे बरं का। मी याचा रील्स पण लवकरच टाकेलच माझ्या चॅनलवरती। तर ही मी शिवशाही नेटवर्क मधून घेतलेली आहे। त्यांच्या साड्यांची क्वालिटी खूप सुंदर असते। ह्या पंचपल्लीमध्ये भरपूर कलर आहेत, अगदी नव्या नवरीसारखी ही साडी दिसते। ज्या ताईंना अशा साड्या सुंदरशा हव्या, विश योजना पण त्यांची आहे। मी खाली शिवशाही नेटवर्क पल्लवी उमरेंचा नंबर देते, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुंदर अशी पंचपल्ली साडी तुम्ही ऑर्डर करू शकता। तर सुंदर अशी आजची पूजा आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला पूर्ण तयारी कशी केली मी पूजेची। आणि ज्या ताईंनी प्रिया ताई म्हणून आहेत, ज्या ताई प्रिया नाव आहे त्यांची गायवासरूची मूर्ती बुकिंगची आहे, त्याची सुद्धा आज विधिवत पूजा करणार आहे आपण। आणि लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा सातारच्या पूनमताईंची आहे। सिद्धविनायक गणपती बाप्पा जो आहे तो मुंबईच्या अर्चना ताईंचा आहे आणि गजांत लक्ष्मी आणि धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो नांदेडच्या श्रेया बुगडे ताईंचा आहे। तर मी आता लाईव्ह तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये नावं सांगितली, त्या ताईंच्या सगळ्या पूजा साहित्य आहे, त्यांच्याच पूजा साहित्य हे मी विधिवत पूजा करून पोहोचवणार आहे। आणि जे जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतंय ते सगळं साहित्य स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मिळेल। दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर चला सुंदर अशी आपण पूजा आणि पूजेची तयारी बघूया। तर बघा अशा प्रकारे मी ही पूजेची तयारी केलेली आहे। तर फुलं वगैरे आता आपल्याला फुलदाणीमध्ये ठेवायची आहे पूजेच्या अगोदर। तर तयारी तुम्हाला माहिती आहे नेहमी माझी पूजेची तयारी कशी असते। बघू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवेचं हे साहित्य आहे। ह्याच्यामध्ये बघा हळकुंड आहे, श्रीफळ आहे, विष्णू लक्ष्मी तुळस आहे, पंचरत्न आहेत, कवड्या आहेत, कमळाचं फुल सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल, जास्वंदाचं, त्याचबरोबर गोमती चक्र, मोती सगळं पूजेचे साहित्य आहे। हे 2 निरांजन मी घेतलेले आहेत। हे निरांजन आपल्याकडे मिळतात शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा बघा 1 तास 10 मिनिटं चालणारा तुपाचा दिवा लावण्यासाठी। त्याचबरोबर अगरबत्ती लावण्यासाठी मी हे स्टँड घेतले, आपल्याकडे मार्बलचं सुद्धा मिळतं। त्याचबरोबर बघू शकता हा शंखचक्र दिवा, लक्ष्मीच्या सेवेमध्ये मी शंखचक्र दिवा आणि विष्णू लक्ष्मी प्रसन्न, महालक्ष्मी प्रसन्न म्हणजे लक्ष्मी विष्णू बालाजींच्या रिलेटेड जे काही देवपूजा साहित्य असतं त्याचीच मी विधिवत पूजा करते। तर आज रांगोळीचा तुम्हाला हा बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर अजून एक रांगोळीचा तुम्हाला मी दाखवते जो की बघा विष्णू लक्ष्मी प्रसन्न ह्याच्यावर शुभचिन्ह आहे। त्याचबरोबर आज माता लक्ष्मीला प्रिय असणारा कमळाचा रांगोळीचा सुद्धा मी काढणार आहे ह्याच्यामध्ये छोटूमध्ये। त्याचबरोबर बघा मी शंखचक्र दिवे हे 2 घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर बघा ही कमळाची धूपदाणी मी घेतलेली आहे। त्याचबरोबर बघा ज्या ताईंची नावं सांगितली त्या ताईंचे पूजा साहित्य आहे, शंखचक्र नाम, गजांत लक्ष्मी, हा आसन आहे, देवी देवतांना अभिषेक किंवा देवी देवतांना मूर्ती ठेवण्यासाठी पितळेचा, कमळाची फुलं आहेत। त्याचबरोबर बघा ताईंनी घेतलेली सुंदरशी लक्ष्मी मातेची आपल्याकडली मूर्ती आहे जी की हसतमुख चेहऱ्यात आहे आणि कमळासनावरती विराजमान आहे। त्यासोबत तुम्ही बघू शकता
गणपती बाप्पांची सुंदर अशी सिद्धविनायक गणपती बाप्पांची सुंदर अशी ही मूर्ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। तर ताईंना विधिवत अभिषेक करून हवी आहे माझ्याकडून, त्यामुळे हा व्हिडिओ मी करतेय। त्याचबरोबर बघा हे जे तुम्ही बघताय, हे दिवे जे तुम्ही बघताय हे सिल्वर कोटिंग म्हणजे काय आपण जर्मन सिल्वर मध्ये हे दिवे आहेत। ह्याला समई किंवा तुम्ही अगदी निरांजन म्हणू शकता। तर ही जोडी सुद्धा आपल्याकडे मिळते, तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत। त्यासोबत जर्मन सिल्वर मध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती कोल्हापूरच्या ताईंची आहे, त्यांचं नाव आहे शीतल पाटील। तर शीतल पाटील ताईंची मूर्ती आहे सुंदर अशी, आणि ही प्रिया ताईंची गाय। तर गाय बघू शकता किती कोरीव रेखन, ह्याचं वजन खूप आहे बरं का, जवळपास 1.5 किलोची गाय आहे। त्यासोबत हळदी कुंकू करंड्या। तुमचा प्रश्न होता की ताई सिल्वर कोटिंगचे हे तुम्ही जे वापरताय पूजासाठी ते काळं पडतं का? तर ताईनो चांदी सुद्धा काळी पडते, पण तुम्हाला कोलगेटने घासायची। मग आता मी बघा हे वर्ष झाले करंडे वापरते, हाय तसे आहेत व्हाईट कलरच्या कोलगेटने। हे रोहिणी ताईंनी स्वच्छ केलेत। आज रोहिणी ताईंनी मला व्हिडिओसाठी खूप मदत केली बरं का, कारण आज तिचा पार्लरचा चांगला सेल असतो रविवारचा, त्यामुळे आज ती येऊन सगळे चांदीची भांडे स्वच्छ करून देऊन मला गेले। म्हणजे बघा तिला पण आवडतं हे पूजेचं, आणि कसं असतं देवाची सुद्धा इच्छा असावी लागते कोणाकडून काय काम करून घ्यावं। चांगल्या माणसाकडून, चांगल्या मनाच्या माणसाकडून देव नेहमी सेवा करून घेतो। तर आज हा सुद्धा बघा जर्मन सिल्वर मध्ये तांबे आहे, गडू म्हणू शकता। हा सुद्धा आम्ही कोलगेटनं व्हाईट स्वच्छ केलेला आहे। तर असं हे आजची पूजा आणि धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो तर आपल्याकडे मिळतो, हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। तर त्यांचा विधिवत अभिषेक आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आणि पंत्या ह्या सुद्धा जवळपास 3 तास चालतात, त्यामुळे मी लक्ष्मी सेवेमध्ये ह्या सुद्धा, आणि लक्ष्मी सेवेमध्ये मी तेलाचा दिवा लावत नाही, कारण हे शुद्ध तूप आहे आणि हे मॅन्युफॅक्चर आमचं आहे। ह्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। त्याचबरोबर बघा ही लक्ष्मीची पावलं चांदीची, तुम्ही बघू शकता ही चांदीची पावलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे लक्ष्मी मातेची। हे विष्णूंचं पाऊल आहे, तर आज लक्ष्मीच्या सेवेसाठी मी त्या सेवेमध्ये तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर बघा धूपदाणी, खूप सुंदर अशी ऍपलची धूपदाणी आहे, भरपूर ताईंना आवडते, ही उपलब्ध आहे आपल्याकडं। त्यासोबत हे सुद्धा ताईंच्या ऑर्डरचेच आहेत बघा, चांदीचे गजांत लक्ष्मी ताईंच्या घराची पूजा आहे, त्यामुळे ताईंनी हे छान असे सिल्वर कोटिंग आणि गोल्डन कोटिंगचे मार्बलचे गजांत लक्ष्मी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत। त्याचबरोबर बघू शकता ही सुंदर अशी धूपदाणी आहे, ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीला ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये धूप वगैरे लावू शकता, कमळाची आसन सुद्धा देऊ शकता। त्याचबरोबर हे आसन ग्रीन कलरचं आहे, ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना जे पूजा साहित्य हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर हा कुंचन सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे, तर ह्याची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे। त्याचबरोबर बघा सुंदर अशी माझ्याकडे फुलाची परडी आहे, तुम्ही नेहमी बघता। तर ह्याच्यामध्ये फुलं वगैरे घ्यायची आहेत, आणि माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय असतो बरं का, त्यामुळे तुम्ही न चुकता गुलाब नक्की घ्या। आता मला गुलाब भेटला नाहीये, पण गुलाबाच्या बघा ह्या पाकळ्या अशा मला मिळाल्यात मंत्र पुष्पांजली करण्यासाठी सुगंधी। तर त्या सुगंधीमध्ये आपल्याकडे धूप स्टिक सुद्धा मिळते। तर ही फुलाची जी काही परडी आहे ह्या परडीमध्येच मी फुलं मंत्र पुष्पांजली किंवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नेहमी घेत असते, आणि खूप सुंदर छान क्वालिटीची परडी आपल्याकडे मिळते। कारण बघा अध्यात्म केल्याने काही मिळो नाही मिळो, आणि मिळत नाही असं होत नाही बरं का, प्रत्येक सेवेचं फळ हे योग्य आल्यावरती योग्य वेळाला भगवंत आपल्याला देतो। पण या सेवेतून एक मनाला समाधान लाभतं, ह्या सेवेतून आपल्या घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न आणि शुद्ध होऊन जातं, एक पॉझिटिव्हिटी नांदते। तर या असं चाफ्याची फुलं सुद्धा मी आणलेली आहेत, तुळशीची सुद्धा विष्णू भगवानांना वाहण्यासाठी तुळस आणलेली आहे। तर ह्या फुलाच्या परडीमध्ये मी फुलं, त्यासोबत आज खूप सुंदर असा गजरा सुद्धा मिळालेला आहे, तुम्ही बघू शकता सुंदर असा गजरा आहे। आणि या परडीमधूनच मी सगळी फुलं देवी देवतांना मंत्र पुष्पांजली करताना वाहते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। त्याचबरोबर आजच्या सेवेसाठी माता लक्ष्मीची सेवा आहे। आमच्या झाडातल्या गार्डन मध्ये ही फुलं लागली होती जास्वंदाची सुंदर अशी, ती सुद्धा मी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाला वाहण्यासाठी। तर ही अशी सुंदरशी बघा फुलाची परडी तयार झालेली आहे पूजेसाठी। व्हिडिओला कमेंट छान करा बरं का, ज्या ताईंना आवडतात त्यांनी। आणि मोगरा अत्तर हे माता लक्ष्मीला प्रिय आहे, हे मोगरा अत्तर आपल्याकडे मिळतं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। त्याचबरोबर बघा सुंदर असं माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं कस्तुरी अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघा केवडा हा सुद्धा भगवान विष्णूंना आवडतो, म्हणजे केवड्याचा अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर रोज म्हणजे गुलाबाचा अत्तर, ज्या ताईंचं पती पत्नींचं आपसातमध्ये नातेसंबंध चांगले नाहीयेत किंवा रिलेशन खराब होतंय, अशांनी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करा। आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर आपण आज विधिवत अभिषेक करणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पूजा बघायला मिळेल। माता लक्ष्मीचा अभिषेक करण्यासाठी बघा मी हे गुलाबजल घेतलेलं आहे, त्याचबरोबर हे पवित्र गंगाजल आहे। तर हे थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
हे बघा, ह्याच्यामध्ये हळद मी टाकलेली आहे माता लक्ष्मीच्या अभिषेकसाठी. त्यासोबत दूध पण घेतलेलं आहे कच्चं. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे पवित्र जल मिक्स करायचं आहे. जेवढी मनोभावे माता लक्ष्मीची. आता काही लोक म्हणतील ह्यांचा बिझनेस आहे म्हणून एवढं करता, असं काही नाहीये. कारण धन कसं, पैसा रोज पाहिजे आणि पैशासाठी माणूस काही करायला, चुकीची सुद्धा कामं करायला तयार होतो. तर देवी देवतांची पूजा करून, देवी देवतांना प्रसन्न करून आपल्या घरामध्ये बरकत आपण आणू, लक्ष्मी मातेला स्थिर करूया. तर बघा, हे असं मी अभिषेकसाठी चांदीचं बनवून घेतलेलं आहे. ही जे अभिषेक पात्र तुम्ही बघताय पंचपाळ आणि छान असं अभिषेकचे पंचपाळ चांदीचं आहे बरं का. हे सुद्धा तुम्हाला हवं असेल तर कस्टमाइज करून आम्ही तुम्हाला हे बनवून देऊ शकतो. आपल्याकडली शुद्ध प्युअर चांदी आहे. सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, हे दिव्याला छान असं अलंकरित करायचं आहे. शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे आणि धूप लावायचं आहे. त्याच्यानंतरच आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर आता आपण अभिषेक करणार आहे. तर माता लक्ष्मीला सुद्धा दिवे लावूया. आणि त्यासोबत बघा हे शंखचक्र दिवे आपल्याकडे मिळतात. तर तुम्ही बघू शकता मी हळद आणि ह्याच्यामध्ये गंध घेतलेला आहे. त्याला सुद्धा बघा हळदीमध्ये आणि गंधामध्ये सुद्धा आपल्याला गुलाबजल आणि गंगाजल मिक्स करून देवी देवतांना ही हळद लावायची आहे. आणि हळदीनेच अलंकरित आपल्याला करायचं आहे. हे बघा, असं तुम्ही गुलाबजल सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. कारण गुलाबजल आणि पवित्र जल हे देवी देवतांना खूप प्रसन्न करतं आणि सुगंधी असतं. त्यामुळे आपण पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची आहे. आता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते. आपल्याकडे ओरिजिनल हळद आणि ओरिजिनल हळदीचं कुंकू मिळतं, हे सर्वांनाच माहिती आहे. कारण केमिकलयुक्त कुंकू आपण पूजेसाठी वापरत नाही. तर आपल्याकडं शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर असं दिव्याला आपल्याला अलंकरित अगोदर करून घ्यायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर बघू शकता जे हळदी कुंकू करंडे बघताय सिल्वर कोटिंगमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लेअर आणि 4 लेअर म्हणजे 4 कप्पे आणि 3 कप्प्यांची तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहेत. तर ज्या ताईंना हे हळदी कुंकू करंडे बघा नव्यासारखे चमकतात, ह्याला बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. तर हे वर्ष झालं माझ्याकडे चांदीचे हळदी कुंकू करंडे चांदीच्या कोटिंगमध्ये आहेत बरं का. आणि खूप सुंदर आहेत. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता सिल्वर कोटिंगमध्ये. कारण चांदीचे एवढे मोठे घेणं महाग शक्य नसतं. तर लक्ष्मी सेवेसाठी तुम्ही असे सुद्धा घेऊ शकता. पण 2 ह्याचे मिळणार नाहीत आधीच मी सांगते. कारण आपल्याकडे जे आहेत ते 3 लेअर आणि 4 लेअरचे आहेत. आता आपण हळदी कुंकू लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहोत. हे बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा 50 वातींचा 1 तास चालणारा डब्बा आहे. कारण लक्ष्मी प्रसन्न होते तुपाच्या दिव्याने. आणि हा ओरिजिनल शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. हे मी एवढ्या विश्वासानं का सांगते, कारण मार्केटमध्ये आपले बघून भरपूर कॉपी झालेले आहे. त्याच्यामध्ये डालडा आहे, त्याच्यामध्ये मेन आहे, त्याच्यामध्ये वॅक्स आहे. पण हे आपल्याकडले ओरिजिनल. आपल्याकडे ओरिजिनल दिवा कसा, तर बघा महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे. महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. हे 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो. त्यामुळे मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचाच दिवा घेते. तर मी लक्ष्मीची सेवा करते म्हणल्यावरती मी तुपाचाच वापरणार ना, एवढी छान सेवा करते. त्यामुळे बघा मनामध्ये कोणती शंका आणू नका. कारण काही निगेटिव्ह लोक आहेत की ज्यांना दुसऱ्याची प्रगती बघवत नाही. अशी लोक भरपूर काही कमेंट करतात. अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. ज्यांना खरंच सेवा करायची आहे मनोभावी त्यांनी पूजा साहित्य खरेदी करून सेवा करू शकता. तर हा 50 वातींचा डब्बा आहे बरोबर आणि 1 तास 10 मिनिटं चालतो. तर आता मी तुपाचे दिवे लावणार आहे. ज्या ताईंना जे पूजा साहित्य हवं त्यांनी स्क्रीनशॉट काढायचं आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी. आणि दिव्याला अक्षता ठेवायच्या आहेत थोड्याशा. दीपक ज्योती नमस्तुते. थोडं अक्षता ठेवून 1 फूल ठेवायचे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याकडे गुलाबाची अगरबत्ती पण मिळते आणि गुलाबाची धूपकोन आणि धूपस्टिक पण मिळते. तर मी गुलाबाचा धूपकोन लावते. तुम्ही अगरबत्ती लावू शकता. तर अगरबत्तीचं तुम्हाला बघायला मिळेल. तर हा 75 रुपये तुम्हाला 100 ग्रॅम गुलाब धूपकोन मिळतोय. आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप छान अशी गुलाबाची स्टिक आपल्याकडे मिळते.
तो धूप ठेवण्यासाठी आपल्याकडे ॲपलची सुंदर अशी धूपदाणी मिळते, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित प्रकारे तुम्ही हा धूप प्रज्वलित करू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ॲपलची धूपदाणी आपल्याकडे उपलब्ध आहे। तर बघा आपल्याला दिव्याला ओवाळून घ्यायचं आहे। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। तर बघा आता या ॲपलच्या धूपदाणीमध्ये मी असा हा धूप ठेवते। हे बघा असा व्यवस्थित अगदी तो धूप चालतोय। दिवा पण आहे आणि ॲपल धूपदाणी दोन्ही प्रकार ह्याचा यूज आहे। आता दिवा लावला, आपण धूप लावला सुगंधी, आता माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून आपण अलंकारित करून घेऊया, कारण दिव्याच्या साक्षीने केलेली पूजा ही देवांपर्यंत पोहोचते। बिना दिव्याची सेवा कधी देवांपर्यंत पोहोचत नाही। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हा धनाचा वर्षाव करणारा फोटो फ्रेम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण हा व्यवसाय उद्योगासाठी आणि कसं असतं जे बघू ते घडतं। त्यामुळे बघा ह्याच्यामध्ये धनाचा वर्षाव करणारे गजात लक्ष्मी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा तुम्हाला अलंकारित करून घ्यायचं आहे। तर असा धनाचा वर्षाव करणारा फोटो आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज मला करायचा आहे। त्याचबरोबर बघा आपण माता लक्ष्मीला आज हार आणलाय, गजरा पण आणलाय, पण आज आपण हार घालणार आहे माता लक्ष्मीच्या फोटोला। तर बघा आता हार आपण घालून घेतलेला आहे सुंदर असा। आता धूपदाणी बघा किती छान प्रकारे बघा ही अशी चालते। आता हे दिवे जे बघताय ह्याला सुद्धा तुपाचा दिवा सिल्वर कोटिंग मध्ये मी लावणार आहे। त्याच हा जो आहे तो सिल्वर कोटिंगचा बघू शकता, जर्मन सिल्वरचे निरांजन आहेत, त्याच्यामध्ये लक्ष्मी माता आहे ताईंची, हिची सुद्धा आज विधिवत पूजा करायची आहे मला। तर किती छान वाटतं बघा, एवढ्याशा पूजेने किती घर प्रसन्न वाटतं बघा। तुमचा भाव महत्वाचा आहे, मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळं घ्या सगळं करा, पण जे पण घ्याल ते भक्तिभावाने घ्या, भक्तिभावाने सेवा करा। तुमच्या पाठीशी भगवंत नक्की असतो आणि सेवेला महत्व आहे। बघा हे जे सिल्वर तुम्ही बघू शकता जर्मन सिल्वरचे दिवे आहेत, ह्याची सुद्धा विधिवत ताईंच्या दिव्यांची मी पूजा करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ह्याच्यात सुद्धा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपण लावणार आहे। तुम्ही बघू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा। तर असे दिवे कुठे मिळतील की नाही ह्याची गॅरंटी नसते बरं का, कारण जड आहे आणि काम बघू शकता मीनाकरीचं वर्क आहे। तर हे जो आहे तो जर्मन सिल्वर मध्ये आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। हा सिंगल मिळणार नाही, तुम्हाला ह्याची जोडी घ्यावी लागते आणि क्वालिटी एक नंबर आहे। बाप्पाच्या अभिषेकने आपण सुरुवात करूया, कारण गणपती बाप्पाला अलंकारित करून घेऊया। गणपती बाप्पाला तुम्ही हळद लावू शकता, कुंकू लावू शकता, कारण लक्ष्मी मातेचे ते पुत्र आहेत। त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा अभिषेक होईल। आता गणपती बाप्पांचा अभिषेक विधिवत आपण करणार आहे। त्यासोबत ताईंच्या गजात लक्ष्मीचा सुद्धा अभिषेक होईल बाप्पासोबत। कसं असतं माहिती का, पूजा साहित्य तुम्हाला कुठेही मिळतं हो, पण त्यासोबत भाव, एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता असणं खूप गरजेचं असतं की चांगल्या भावाने ताईंचं कल्याण करा बाप्पा। ताई नवीन घरामध्ये तुमचा गृहप्रवेश करणार आहेत, ताईंच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे आणि तुमच्या स्थापनेने ताई गृहप्रवेश करणार आहे। तर ताईंनी नवीन फ्लॅट घेतल्यामुळे बाप्पांची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आणि ताईंनी भरपूर पूजा साहित्य आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे। त्यामुळे बघा किती छान आता धूप तुम्ही बघताय त्या धूपदाणीमध्ये बघू शकता किती सुंदर असा धूप बघा असा प्रज्वलित केला ना की सगळ्या देवदेवतांना धूप सुद्धा खूप छान लागतोय बघा। अशी ॲपलची धूपदाणी आपल्याकडे मिळते। आपल्याकडलं जे सामान आहे त्या सामानाची पूजा साहित्याची क्वालिटी एक नंबर आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, मी सांगायची गरज नाहीये, कारण भरपूर ताई आपल्याकडे बरंचसं पूजा साहित्य ऑर्डर करतात। तर आता बाप्पांचा अभिषेक आपण करणार आहे। तर बघू शकता सिद्धविनायक बाप्पा तुम्हाला मी कॅमेऱ्याने दाखवते समोरून, किती गोड दिसतात। आणि ह्या उरळीमध्ये ही जर्मन सिल्वरची उरळी आहे बरं का, आणि जर्मन सिल्वर सुद्धा खूप कॉस्टली आहे, कारण क्वालिटी असते जर्मन सिल्वरला ताईंनो। आणि ह्या उरळीला तुम्ही 10-15 वर्ष जरी तुम्ही यूज केली तरी काही होत नाही। तुम्ही ह्याच्यावरती चांदीचं कोटिंग सुद्धा करून घेऊ शकता सोनाराकडून, एवढ्या चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे ही उरळी मिळते। आता ही उरळी जी आहे ती अपर्णा बारामती ताईंची आहे। ही मी का सांगते, कारण प्रत्येक आपल्याकडे नवीन पूजा साहित्य येतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अपर्णा ताईंचा सहभाग असतो घेण्यासाठी, कारण त्यांना स्वतःलाच खूप पूजा आवडते। आता हे जर्मन सिल्वरचे निरांजन बघू शकता, जो की तुपाच्या दिवे मी लावलेले आहेत, किती सुंदर दिसते बघा। आता गजानन लक्ष्मी आहे त्यांना पण आपण हळदी कुंकू लावून अलंकारित करून घेऊया। हे बघा
हे ताईंची गजानन लक्ष्मी सुद्धा ऑर्डरचीच आहे। तर आज खूप सुंदर अशी पूजा झाली आणि एक मनाला एक प्रसन्नता वाटते बरं का, काही वाटू नाही वाटू पण मनाला प्रसन्न वाटणारी ही सेवा पूजा आहे, प्रत्येकाने नक्की करा। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा। हा सिद्धविनायक बाप्पा आहे बरं का, हा साधा बाप्पा नाहीये आणि हा बाप्पा तुम्हाला क्वचितच मिळेल, सगळीकडे हा बाप्पा मिळेल असं नाहीये। कारण हा बाप्पा जो आहे तो किती रेखीव कोरीव बघा, ह्याच्यावरती सिद्धविनायकच्या अशा मूर्त्या आहेत बघा, साईडून बघू शकता तुम्ही। तर हा सिद्धविनायक बाप्पा हा क्वचित मिळतो आणि हा गणपतीच्या सीझनमध्ये आपल्याकडे आलेला आहे। ज्या ताईंना हवा, क्वांटिटी कमी आहे बरं का, जे व्हिडिओ बघतात त्यांनी लवकर हा सिद्धविनायक बाप्पा ऑर्डर करायचा आहे, क्वालिटी एक नंबर आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, अक्षदा व्हायची आहे, सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कायेषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। हे सुगंधी पाणी, अगोदर पाण्याने अभिषेक करणार आहे आपण। तर या वाटीला सुद्धा जो काही चांदीची आहे तिला सुद्धा अलंकारित करून घ्यायचं आहे। श्री गणेशाय नमः। 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 तर गणपती बाप्पाचं बघा, दूध कच्चं, त्याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा मध किंवा तुम्ही पंचामृत सुद्धा बनवून अभिषेक घालू शकता। त्याचबरोबर हळद टाकून थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजल, पवित्र जल वगैरे घालायचं आहे। तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाला, शुभ कार्याचा शुभारंभ हा गणपती बाप्पांच्या अभिषेकनं किंवा गणपती बाप्पाच्या पूजनानेच आपण होतो। आपल्या हिंदू संस्कृतीत आपण बघा काय करतो, सुपारीची सुद्धा गणपती बाप्पा समजून विधिवत पूजा करतो। तर तुम्ही विधिवत पूजा सुद्धा सुपारीची सुद्धा करू शकता। आणि सुपारी का असते, कारण काही काही ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती नसते, पण शक्यतो मूर्तीच असावी। हे बघा गजानन लक्ष्मी समुद्र मंथनात आलेले एक रत्न आहे, त्यामुळे त्यांचा सुद्धा अभिषेक तुम्हाला पंचामृतनी, दुधाने किंवा कोमट अगदी पाण्याने सुद्धा तुम्ही केला तरी सुद्धा चालतो। असा आपल्या बाप्पांचा अभिषेक खूप छान असा झालेला आहे। तर किती प्रसन्न वाटतं बघा। आपल्या घरामध्ये बघा, तुम्ही लाखो रुपये खर्च केले दवाखान्यात किंवा लाखो रुपये कुठेही दिले तरी तुम्हाला एवढं सुख, घरामध्ये शांतता, तुमच्या घरामध्ये प्रसन्नता वाटणार नाही। तेवढी प्रसन्नता देवी देवतांच्या पूजेने, देवी देवतांच्या छान अशा सेवेने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण नक्की तयार होतं। कसं असतं माहितीये का, की देवाची केलेली सेवा कधी वाया जात नाही आणि मनाला प्रसन्न किंवा मनाला समाधान हे कुठल्याही पैशा प्रॉपर्टीमध्ये नसतं, ते फक्त अध्यात्मामध्ये देवाच्या चरणाशी असतं। थोडीशी जरी पूजा बघा मी केली तरी किती प्रसन्न वाटते, तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये। बाप्पा किती गोड दिसतायत बघा, तेज बघा अभिषेक नंतर बाप्पांचं। आता हा बाप्पा ताईंकडे जाईल तेव्हा आपल्याला ताई व्हिडिओ सुद्धा देतील। तर आता आपण बाप्पांची मूर्ती पुसून घेऊया। देवी देवतांच्या मूर्त्या पुसण्यासाठी बघा माझ्या अशा प्रकारचे नॅपकिन मिळतात, तुम्ही नेहमी बघता व्हिडिओमध्ये माझ्याकडले जे नॅपकिन असतात। तर हे बघा दोन्ही साईडनं पुसता येतं ह्याला, आणि मळखापाव आहेत बरं का हे नॅपकिन। हे नॅपकिन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे। बाप्पा किती गोड दिसतायत बघा।
कधी कधी काय होतं माहिती आहे ताईंनो, ज्या ताई बाप्पांची मूर्ती किंवा ऑर्डर करतात, पूजा करतो, त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना कुरिअर करता येत नाही किंवा काहीतरी संकट येतं, तेव्हा बाप्पा बघा ज्यांच्या घरी जायचं त्यांच्याच घरी जातात. असे सुद्धा आम्हाला अनुभव आहेत, खूप अनुभव आहेत बरं का पूजेचे. आता बाप्पाची मूर्ती आपण पुसून घेतलेली आहे, तर बाप्पांना आपण स्थान देऊया. बाप्पांच्या मूर्तीच्या खाली अगोदर अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत. चांदीचा मोदक सुद्धा आपल्याकडे मिळतो बरं का बाप्पांचा, चांदीच्या दुर्वा. ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. आता बाप्पांची आपण छान अशी पूजा करूया. बाप्पांना आपण गंध लावूया. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय. बाप्पाची मंगळवारी पूजा खूप छान करा बरं का. इतर दिवशी अभिषेक घाला, पण बाप्पांचा वार मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी बाप्पांची तुम्ही खूप छान अशी पूजा करा. आणि त्या पूजेचा व्हिडिओ स्वामी मूर्ती आर्ट स्वामी लाईफ शीतल आपल्या चॅनलवरती बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ छानसे पूजेचे सेवेचे करून पाठवा. फक्त व्हिडिओ नका पाठवू, कोणते म्युझिक देऊ नका. तुमचा अनुभव सुद्धा सांगा की या सेवा करून तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय. आणि बाप्पांचं आवडतं जास्वंदाचं फूल बाप्पांना नेहमी अर्पण करायचं. बाप्पांचा अभिषेक झालेला आहे. तर बाप्पांना आपण नैवेद्य दाखवूया. सुंदर असे अनारसेचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक तुळशीपत्र टाकूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आई ताईंना सुद्धा तुमचा कृपा आशीर्वाद मिळू द्या, कोणत्याही रूपात द्या पण आशीर्वाद मिळू द्या. तुमची सेवा तुम्ही स्वीकार करा, तुमच्या सेवेचा गोड आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्या. तर महालक्ष्मीवरती माझी खूप श्रद्धा आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मला अनुभव आहेत बरं का. कोणी काही म्हणो, सेवा करता दिखावा करता असं करता, कोणाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही मनोभावे सेवा करणार ती भगवंतापर्यंत पोचते. कारण कसं असतं, ज्या लोकांकडून देव सेवा करून घेत नाही अशी लोक नावं ठेवतात. निंदकाचे घर असावे शेजारी. आणि हो, सतत विचारला जाणारा प्रश्न, विधवा बायकांनी सेवा केली तर चालते का? हो चालते, का नाही करायची. आपल्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा अधिकार असतो आणि तुम्ही हळदी कुंकू लावू शकता, तुम्ही देवी देवतांची सेवा करू शकता. देवाला सगळे सारखे समान असतात. त्यामुळे कोणी काही म्हणते म्हणून तुम्ही त्याचं फॉलो नका करू. मी सांगते किंवा ह्या सेवेतून तुम्हाला सुद्धा चांगली फलश्रुती मिळेल. कारण देव भाव बघतो, भक्ती बघतो आणि ज्या गोष्टी आपल्या संग घडतात त्याच्यामध्ये आपला काहीच दोष नसतो. त्याच्यामुळं जास्त विचार करू नये. तुम्ही सुद्धा सेवा छान करा. आता ही जर्मन सिल्वरची जी मूर्ती आहे आई साहेबांची, त्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करून घेऊया ताईंच्या. खूप छान वाटतं बरं का. सेवा करतो ना आपण तेव्हा अध्यात्म करतो तेव्हा आपलं मन एकरूप असतं आणि दुसऱ्यांना लक्ष द्यायचं नाही. आपण चांगलं कर्म करायचं. चांगल्या कर्माची फळं ही नेहमी चांगलीच मिळतात. त्यामुळे बघा, खूप सुंदर सेवेतून जे सुख मिळतं ते तुम्हाला कशामधूनही मिळत नाही. अशी सेवा तुम्ही सुद्धा एक दिवशी मंगळवारी शुक्रवारी माता लक्ष्मीची करा आणि तुम्ही त्या सेवेचा अनुभव मला नक्की सांगा. आता वाटते की महालक्ष्मी आई साहेबांनी फुलाच्या रूपामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी माझी खूप इच्छा आहे. आता बघूया. महालक्ष्मी आई बघा किती सुंदर हसतायत आणि या दोन्ही महालक्ष्मी आईचा आपण आता अभिषेक करणार आहे विधिवत. किती चांगलं वाटतं ना हे सेवा करताना, मनाला एक प्रसन्नता वाटते. त्याचबरोबर आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण तयार. सिल्वर कोटिंगच्या माता लक्ष्मी आणि पितळेच्या माता लक्ष्मी हसतायत, तुम्हाला पण दिसत असेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
श्री महालक्ष्मी देव्याय नमः 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। आई माता लक्ष्मी ज्या ताईंच्या घरी तुम्ही चालला आहात त्या ताईंच्या घरी सुख शांती समृद्धी नांदू दे हीच मी तुमच्या चरणी आजची प्रार्थना करते। तर बघा सुंदर असा आई साहेबांचा अभिषेक झालेला आहे। आता अभिषेक नंतर तुम्हाला आई साहेबांची छान अशी पूजा आणि रास नैवेद्य बघायला मिळणार आहे। त्यासोबत ताईंच्या गाय वासराची सुद्धा आपण पूजा करणार आहे। तर आपण बघा आता आई साहेबांची छान अशी रास मांडणार आहे फुलाची। आई साहेबांचा मंत्रोच्चार म्हणत म्हणत तुम्हाला सुद्धा ही सेवा पूर्ण करायची आहे। तर आई साहेबांना हळदी कुंकू वगैरे लावून अलंकरित करून घेऊया। आता ताई तुमच्याकडे आल्यानंतर सुद्धा तुम्ही एखादा छानसा व्हिडिओ बनवून पाठवाल आम्हाला माता लक्ष्मीचा। कारण कसं असतं तुमचा सेवेचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती कायम राहतो। तुम्ही ज्या सेवा करता एक आठवण असते की आपण छान माता लक्ष्मी सेवा केली, आपल्याला ह्या सेवेचा खूप छान असा अनुभव आला। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। आई साहेब सेवा मान्य असेल तर आम्हा सर्वांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्ही दर्शन द्या, आशीर्वाद द्या। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। आई साहेबांनी आशीर्वाद फुलाच्या रूपात फुलाच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे। तर बघू शकता मनापासून केले भक्तीचं फळ हे नक्की मिळतं, ह्याची प्रचिती खूपदा मला येते, तशीच तुम्हाला सुद्धा नक्की येईल। तर आई साहेबांनी फुलाच्या स्वरूपात आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे। शेवटी अभिषेकचा आशीर्वाद दिला बरं का। ही जी मूर्ती आहे ही सर्वसाधारण नाही ताईंनो, कारण ही मूर्ती मला सुद्धा खूप आवडते, कारण या मूर्तीमध्ये भाव एकदम पॉझिटिव्ह सकारात्मकता आहे। आणि आई साहेब बघा साक्षात बघतायत आणि आशीर्वाद सुद्धा सर्वांना देत आहेत। आता ही मूर्ती ताईंच्या घरी गेल्यावर सुद्धा ताईंना खूप छान अनुभव येईल। तर आता आपण माता लक्ष्मीची आपण आरास करूया। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः 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 ओम श्री। हे अभिषेकचे तीर्थ तुम्ही बघताय उरळीमधलं, ते तुम्ही झाडाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला वगैरे तुम्ही घालू शकता। त्याचबरोबर बघा हे गजानन लक्ष्मी सुद्धा आज विधिवत पूजा झालेली आहे। सुंदर असा बघा पाट मी मांडलेला आहे नवीन ताईंचा, आणि सगळ्या साहित्याची ताईंची खूप छान अशी विधिवत पूजा झालेली आहे। आणि बघा आई साहेबांनी फुल देऊन आपल्याला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे। तर आपण आता बघा उरुळी छान सजवायची आहे, अभिषेक पण करायचा आहे, आणि त्याच्या उरुळीमध्येच माता लक्ष्मींची आपल्याला मंत्र पुष्पांजली सुद्धा करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुळस पण आहे, मी तुळशीला ते पाणी घालत नाही, तर मी उरुळीवरलं पाणी ही बघा आमची काकू आहे बघा, दिसते का? हां तो व्हिडिओमध्ये दिसत आहे। आता उरुळीतलं पाणी आपण झाडाला घातलेलं आहे, अभिषेक केलेला। आता ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आपल्याला उरुळीमध्ये। आता ही शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे जे की 3 तास चालतात ते सुद्धा आपण प्रज्वलित करूया। तर बघा आता आपल्याला कलशचं पूजन करायचं आहे। ह्या कलशावरती माता लक्ष्मीची आपण मूर्ती ठेवणार आहे, कमळाचं आसन देऊन। तुम्ही वैभव लक्ष्मीचं जसं व्रत करता त्याप्रमाणे सुद्धा सेवा करू शकता। मी अशी सेवा करते, म्हणजे मी लक्ष्मीची खूप खूप छान छान सेवा करते, फक्त व्हिडिओ बनवणं होत नाही मला, कारण मला आवडतं आई साहेबांची सेवा करायला। तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते नमस्तस्यै महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। अरे बघा असं सुंदरशी बघा मी कमळाची फुलदाणी ठेवली, कमळाची धूपदाणी ठेवली, त्याच्यावरती आई साहेबांना विराजमान करणार आहे अक्षदा ठेवून। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्यै महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्तस्यै महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। हे बघा किती सुंदर दिसतात बघा आई साहेब, तुम्ही बघू शकता। तर अशी कमळ जी धूपदाणी आहे ती मी तांब्यावर ठेवली आहे आणि त्याच्यावरती आई साहेबांना, कारण आई साहेब कमळात असतात पाण्यामध्ये, तुम्हाला तर माहितीच आहे। तर अशी आजची पूजा केलेली आहे, आई साहेबांना कमळामध्ये विराजमान केलेलं आहे। तर किती गोड दिसत आहेत बघा। आता आपण आई साहेबांना गजरा वाहूया। नमस्तस्यै महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते। आई साहेब आशीर्वाद तुम्ही देणार आहात माहिती आम्हाला। नमस्तस्यै महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। तर आई साहेबांना आपण कुंकू वगैरे सुद्धा व्हायचं आहे, त्याचबरोबर मंत्रपुष्पांजली सुद्धा सुगंधी फुलाची आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर बघा ताईंनी प्रियाताईंची गाय वासरूची मूर्ती आहे, प्रियाताई, ज्या प्रियाताईने आपल्याला गाय वासराची सुंदर अशी मूर्ती घेतली त्याची सुद्धा आता विधिवत आपण सेवा करणार आहोत। सुंदर अशी प्रियाताईंची गाय वासराची मूर्ती। त्यांची सुंदर अशी गाय वासराची मूर्ती आहे, तर आपण त्यांना सुद्धा अलंकृत केलेलं आहे हळदी कुंकू लावून। आई साहेबांना आपण सुगंधी फूल वाहूया। त्याचबरोबर बघा अत्तर लावायचं आहे। आता मी गुलाबासोबत कस्तुरी अत्तर लावणार आहे, कारण माता लक्ष्मीला प्रिय आहे हे कस्तुरी अत्तर। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आणि गुलाब मोगरा सुद्धा तुम्ही लावू शकता। तर मी 2 प्रकारचे अत्तर लावते माता लक्ष्मीला, गुलाबाचे बघा, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा गुलाब। आई साहेब सर्वांना आशीर्वाद द्या आणि छान सेवा झाली की नाही मान्य करून घ्या, काही चुकलं असेल तर माफ करा। हे बघा हे 2 अत्तर सेवेमध्ये ठेवायचे मग माता लक्ष्मीचे। तुम्ही बघू शकता कस्तुरी आणि गुलाब हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघा ताईंची सिल्वर कोटिंगची जी काही जर्मन सिल्वरची मूर्ती आहे, आई साहेबांनी आशीर्वाद दिला। वा वा वा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। तर बघू शकता की सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि गजानन लक्ष्मी सुद्धा आई साहेबांच्या पूजेमध्ये आपण ठेवलेले आहेत। तर बघा छान अशी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीची फुलाच्या पाकळ्यांची। आता पुन्हा एकदा आपण मंत्र पुष्पांजली आई साहेबांना करणार आहे। तर गजरा आपण ह्या माता लक्ष्मीला सुद्धा बघा किती हसतमुख मूर्ती आहे। तर आई साहेबांना सुंदर असा गजरा अर्पण केलेला आहे। तर कमेंट छान करायची आहे बरं का। आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की मला सांगायचं आहे।
बाप्पाची सुद्धा पूजा झालेली आहे। त्यासोबत हे सुंदरसे हळदी कुंकू करंडे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्या आज आईसाहेब हसताना दिसत आहेत। तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही सुद्धा तसं कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आज सगळी पूजा किती छान झाली बघा, तुमच्या सर्वांच्या साथीमुळे, स्वामी माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे, आणि इतकं प्रसन्न वाटते ना ही पूजा करून, मला मनाला खूप आनंद वाटतो। त्याचबरोबर बघा आईसाहेबांची चांदीची पावलं, तिची सुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच। हे बघा चांदीची पावलं लक्ष्मी मातेची, ज्यांना ज्या ताईंना हवी त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला सुद्धा ही सुंदरशी चांदीची पावलं आपल्याकडे मिळतील। त्याचबरोबर बघा शंखचक्र नाम, ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे। तर शंखचक्र नाम भरपूरशा ताईंना शंखचक्र नाम हवं होतं, तर त्याची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे। थोडीशी जागा कमी पडते पण मी इथं ठेवते शंखचक्र नाम। त्याचबरोबर बघा विष्णूंचं पहिलं पाऊल, ह्याची सुद्धा विधिवत पूजा आपण केलेली आहे, कारण विष्णू भगवानांची सुद्धा सेवा होते माता लक्ष्मीच्या पूजेसोबत। विष्णूंचं पाऊल हे दिसतंय चांदीमध्ये। तर सुंदरशी साडी आईसाहेबांना घातलेली आहे आणि काठपदरमध्ये आहे बरं का। आता ही कलशाला साडी घालायची होती, पण 2 लक्ष्मी माता असल्यामुळं मला ही साडी घालता येत नाही। ही कलशाची साडी आहे या, पण ह्याला 2 लक्ष्मी माते सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी पूर्ण झाकल्या जातील म्हणून मी साडी घालत नाही या कलशाला। पण तुम्ही सुद्धा अशी सुंदरशी कलशाला घालण्यासाठी आपल्याकडे साडी ऑर्डर करू शकता। शंखचक्र नाम शुभचिन्ह असणारी रांगोळी, तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ही रांगोळी नक्की काढा। ह्याच्यावर थोडेफार हळदी कुंकू सुद्धा आपल्याला टाकायचे। त्याचबरोबर बघा कमळ रांगोळी साचा, माता लक्ष्मीला प्रिय असणारं कमळ। त्या कमळाचे 4-5 प्रकार आपल्याकडे आहेत रांगोळी साच्यामध्ये, ऑप्शन ठेवा, जो येईल त्याची तुम्ही विधिवत पूजा करा। त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे। हा सुद्धा कुंचन ताईंचा आहे। काही कुंचनावरती बघा ज्यात लक्ष्मी प्रिंट 1 किंवा 2 किंवा असे निघलेले आहेत बरं का, कारण मॅन्युफॅक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात। हा कुंचन आहे ताईंचा। आपण ह्या कुंचनची सेवा विधिवत इथंच करणार आहे माता लक्ष्मी समोर। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बघा मी अक्षता घेतलेली आहेत, ही सगळी चांदीची रत्न घेतलेली आहेत, तुम्हाला एक एक दिसेल, कारण माता लक्ष्मीच्या कृपेने आपण हा कुंचन सेवा करणार आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय। तुम्ही 5, 7 किंवा 2 कवड्या टाकू शकता, तर मी ह्याच्यामध्ये 5 कवड्या टाकलेल्या आहेत पिवळ्या, तुम्ही बघू शकता। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ब्राऊन कलरच्या सुद्धा कवड्या ज्या आहेत त्या 5 टाकते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। हे बघा चांदीचं हळकुंड, चांदीचं श्रीफळ, त्याचबरोबर बघा चांदीच्या लवंगा, तुम्ही 5 घ्या, 7 घ्या किंवा तुम्ही एकूण 7 घेऊ शकता, तर मी ह्याच्यामध्ये एकूण 7 लवंगा घेतलेल्या आहेत। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। वर 11 गुंज। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी। ओम श्री महालक्ष्मी। त्याचबरोबर बघा 11 मोती। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 7 पोळे, तुम्ही 2 घ्या, 1 घ्या किंवा 7 घ्या किंवा 11 घ्या। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 21 अक्षदा। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः आहे। ह्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे। त्याचबरोबर बघा आपल्याला पंचरत्न, आता ही ताईंची डब्बी आहे, ही डब्बी वरती ठेवते, ताईंची आहे, तुम्ही ओपन करून पंचरत्न टाकायचे आहेत मंत्र म्हणत। त्याचबरोबर ताईंची विष्णू तुळस आहे,
कारण विष्णू याच्यावरती बघा लक्ष्मी आणि विष्णू भगवान विष्णूंची प्रतिमा शंख चक्र असणार ही विष्णू लक्ष्मी तुळस आहे. तुळशीला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून अलंकारित करून घेऊया. त्याचबरोबर एक कमळाचं फूल आणि एक पारिजातक फूल, त्याचबरोबर एक चांदीचा शिक्का. हा माझा आहे. चांदीचा शिक्का तुम्हाला सुद्धा आपल्याकडे नवीन मिळतो बरं का माता लक्ष्मीचा. तर माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावून अलंकारित करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्या कुंचनमध्ये तुम्हाला 7-7 बांगड्या अलंकारित करायच्या आहेत ताटामध्ये. कुंचनमध्ये कुणी बांगड्या टाकायच्या नाहीत कारण बांगड्या ह्या तांदळामुळे फुटतात. तर यात बघा लाल, हिरव्या, पिवळ्या सगळ्या कलरच्या 7-7 बांगड्या मी ताईंच्या कुंचन सेवेसाठी घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला ताटामध्ये अलंकारित करायच्या आहेत. 7-7 घ्या किंवा 11-11 बांगड्या घ्यायच्या आहेत बरं का सगळ्यांनी, हिरव्या, लाल, पिवळ्या. तर अशा ताईंच्या बांगड्या आहेत. बघा विष्णू लक्ष्मी प्रसन्न ही रांगोळी 6चा सुद्धा रांगोळी सुद्धा तुम्हाला काढायची आहे पूजेमध्ये. तर माता लक्ष्मीची आरती सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे. आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आरती तुम्हाला करायची आहे माता लक्ष्मीची. कोणती आरती तुम्ही माता लक्ष्मीची म्हणू शकता. जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता व्यापक रोले सूल सूक्ष्मी कोणतीही तुम्ही आरती म्हणू शकता. आता मंत्रपुष्पांजली तुम्हाला ह्या फुलांनी करायची आहे सुगंधी. तर ही सुगंधी जी फुलं आहेत त्यांनी मंत्रपुष्पांजली माता लक्ष्मीची करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर माता लक्ष्मीची मंत्रपुष्पांजलीसाठी तुम्हाला अशी सुगंधी फुलं घ्यायची आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तुम्ही नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला दाखवू शकता. फळाचा दाखवा किंवा अगदी तुमच्याकडे जे घरामध्ये असेल, खीर असेल तांदळाची, वरण भात, खिचडी भात, तुम्ही काही नैवेद्य दाखवू शकता. तर नैवेद्यासाठी आपल्याकडे सिल्वर कोटिंगचे बाउल मिळतात. कालच्या लाईव्हमध्ये बघितले असतील, ते सुद्धा तुम्ही घेऊन नैवेद्य दाखवू शकता. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जी आत्ता बघितली ती साडी तुम्ही कलशाला घालू शकता बरं का शुक्रवारच्या पूजे दिवशी. कारण कलशाला मला साडी घालायची होती सुंदर अशी, पण ही साडी आता पुढे एक लक्ष्मी मातेची मूर्ती असल्यामुळे मला ती घालता नाही आली कारण त्या झाकल्या गेल्या असत्या. पण तुम्ही नक्की घाला, खूप सुंदर दिसते बरं का. बरोबर 1 तास 10 मिनिटं आपला चाललेला आहे दिवा तुपाचा. आणि गणपती बाप्पा किती गोडणे 2.5 तास चालणारी पंथी आहे आपल्याकडली. तर हे ताईंचे झुबो कॉईन आणि रोज कॉईन आहेत व्यवसाय उद्योग चांगला वाढवण्यासाठी. तुम्हाला तर माहितीच आहे ह्याचं महत्त्व काय आहे, कारण हा व्यवसाय उद्योग तुमचा खूप मोठ्या पटीने वाढवतो. त्याच्यावरती सिम्बॉल सुद्धा आहे. तर अशी सुंदरशी आई साहेबांची सेवा झालेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मला साडी घालायची होती कलशाला, पण समोर माता लक्ष्मी छोटी असल्यामुळे मला ही साडी घालता नाही आली. पण आपल्याकडे कलशाच्या सुंदरशा साड्या मिळतात, भरपूर कलर आपल्याकडं उपलब्ध आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली तांदूळ थोडेसे आणि त्याच्यामध्ये जी काही रत्न आहेत ती ह्या पोटलीमध्ये ठेवायची आहे. ही पोटली येल्लो कलरमध्ये पण उपलब्ध आहे आणि लाल कलरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला जी पोटली ठेवायची आहे सेवेमध्ये हे सगळे रत्न त्या येल्लो कलरच्या पोटलीमध्ये ठेवायचे आहेत. तर ही अशी आजची आता बघा मी अजून एक धूप, म्हणजे मला 2-3 धूप लागतात पूजा संपेपर्यंत, खूप वेळ पूजा चालते. तर आता मी मोगऱ्याचा हा धूप लावलेला आहे सुंदर असा. तर मोगऱ्याच्या फ्लेवरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीचा मोगऱ्याचा धूपकोन मिळतो आणि गुलाबाचा. हे 2 धूपकोन आणि गुलाबाची अगरबत्ती किंवा गुलाबाची धूपस्टिक मी पूजेसाठी घेते. तर हा गुलाब धूपस्टिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे मी लावलेले आहेत, कारण तुपाच्या दिव्यानेच मी सेवा करते. 1 तास 10 मिनिटं चालणारे हे दिवे आणि जी पंथी बघताय ती 2.5 ते 3 तास चालती मातीची पंथी. तर हे पूजेमध्ये माझ्या नेहमी असतं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यासोबत हे गुलाबजल तुम्ही बघितलं, गुलाबजल आणि पवित्र जल हे मी अभिषेकसाठी, देवी देवतांना अलंकारित करण्यासाठी, हळदीचं लिंपण दरवाजाला करण्यासाठी घेते. त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रिय असणारा केवडा अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडले अत्तर ओरिजिनल आहेत, कोणतंही केमिकल त्याच्यामध्ये नाहीये. त्यासोबत माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी मी मोगरा अत्तर सुद्धा घेतलं होतं, तुम्हाला माहितीच आहे. तर असे हे आपल्याकडे अत्तर सुद्धा मिळतात
आणि आपल्याकडले अत्तरची क्वालिटी खूप सुंदर आहे। त्यासोबत बघा हे दोन्ही अत्तर म्हणजे आज मी 3 अत्तर सेवेमध्ये घेतले, जसं की बघा रोज घेतला म्हणजे गुलाब घेतला, कस्तुरी घेतला आणि मोगरा अत्तर घेतला। हे अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। त्यासोबत बघा 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती, 1.5 तास चालते, नॅचरल आहे, खूप छान असा याचा सुगंध आहे आणि घरातली निगेटिव्हिटी दूर करते। हे आपल्याकडल्या अगरबत्त्या आहेत। त्यासोबत ताईंचं बघा गायवासुराची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे। ह्या बांगड्या सुद्धा आपल्याकडे मिळतात। हे गजांत लक्ष्मी बघा सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग मध्ये आहेत। त्यासोबत दुसरे जे बघताय ते पितळेमध्ये आहेत आणि माता लक्ष्मी सिल्वर कोटिंग मध्ये, आणि ही माता लक्ष्मी जी तुम्ही बघताय ती पितळेमध्ये उपलब्ध आहे। त्यासोबत ही प्रियाताईंची गाय आहे वासरासोबत। गायीची रेखीव कोरीवपणा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि वजनदार आहे देवघरामध्ये ठेवण्यासाठी। ज्या ताईंना ही गाय वासरू हवी त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर शंखचक्र दिवे सुद्धा आपल्याकडे मिळतात, सिद्धविनायक गणपती बाप्पा सुद्धा मिळतो। त्यासोबत सिल्वर कोटिंग मध्ये तुम्हाला हळदी कुंकवाचे करंडे 3 आणि 4 ह्याच्यामध्ये आपल्याला बघा माता लक्ष्मीचं फुल पडलेलं आहे। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पूजा साहित्य ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा। ही ॲपलची धूपदाणी आणि धूप सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते।